गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळी 7:35 झाले आहेत. मी आता डाऊनटाऊनला चाललो आहे आणि हा डाऊनटाऊनचा पहिला व्हिडिओ आहे. आपण डाऊनटाऊनला गेल्यानंतर मी तुम्हाला भेटेल. त्या डाऊनटाऊनला जाण्यासाठी हा जो बसस्टॉप आहे पेसचा, तिथे मी पोहोचलेलो आहे आणि त्या पेसच्या बसनी 7:40च्या बसनी मी डाऊनटाऊनला उतरेल आणि उतरल्यानंतर मग आपण तुम्हाला मी तिकडे व्हिडिओ दाखवू शकतो. हा पेसचा बसस्टॉप आहे. या इथे 740 बसने मी जाणार आहे. मित्रांनो, पोहोचलो बघा 1 तास 20 मिनटात. या बसने मी आलो प्लेनफील्डपासून ते युनियनपर्यंत. हे समोर जे मी दाखवेल तुम्हाला ते युनियन स्टेशन आहे आणि आपण आता ठरवूया कुठे जायचं ते. माझ्या मागे हे ते युनियन स्टेशन आहे आणि ॲडव्हर्टाईज त्यांचं या मेट्रो बसने मी आलेलो आहे. हे जसं आपल्याकडे स्वारगेट कोथरूड डेपो वगैरे जसं असतं तसं हे युनियन जॅक्सन बस स्टेशन आहे. या मेट्रोची कदाचित ॲडव्हर्टाईज चालली असेल आणि आपल्याला आता मी सुरुवातीला तुम्हाला फर्स्ट टाईम दाखवणार आहे ते सर्वात फर्स्ट टाईम म्हणजे रूट 66. 100 वर्ष पूर्ण झालेला रूट 66 कुठून सुरू होतो आहे तो आपण पहिल्यांदा पाहणार आहोत. तर मी आत्ता तुम्हाला तो दाखवला. तो रूट 66 हा शिकागो ते लॉस एंजल्सला जाणारा सर्वात पहिला रस्ता होता आणि तो कुठून सुरू होतो आहे तो ह्या शिकागोमधनं त्या स्पॉटला आपण पोहोचलो आहे. त्या स्पॉटला पोहोचण्याचं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे तो रस्ता तयार 100 वर्षापूर्वी झालेला आहे. आपण तिथे गेल्यानंतर आणखी डिस्कस करूया. चला तर मग. हे युनियन स्टेशन आहे आणि याच्या माझ्या मागे ते बस स्टेशन हे आपण ह्या बस स्टेशनमधनं आलो आहे. युनियन स्टेशन आहे. तर आता मी तुम्हाला युनियन स्टेशन थोडं दाखवतो. हे मित्रांनो युनियन स्टेशन आहे. इथून मेट्रो आपल्या जसं मुंबईला लोकल सुटतात तशा लोकल्स ह्या युनियन स्टेशनमधनं सुटतात. त्यानंतर मेट्रोसाठी वेगळं आहे. आपण या रस्त्याने पुढे रूट 66कडे जाणार आहोत. इथे आपल्या मेट्रोने उतरलो आपलं बसने आणि हे युनियन मेट्रो स्टेशन. त्याने मी जसं म्हणतो तुम्हाला की आपल्याला रूट 66कडे जायचं आहे. या रूट 66कडे आपण निघालो आता पुन्हा मेट्रो स्टेशनपासून. मी आत्ता थोडासा कॅमेरा चेंज केला म्हणून हे झालं. तर आपण रूट 66 जिथून स्टार्ट होतो आहे तिथे जाण्याचा प्रयत्न करूया. आता युनियन जॅक्सन युनियनपासून आपण निघालेलो आहे रूट 66कडे जाण्याचं. थोडंसं युनियन स्टेशनपासून थोडंसं फिरवून दाखवतो आहे. हे माझ्या मागे आहे ते युनियन स्टेशन जिथून मेट्रो आणि लोकल सुटतात. आपल्याला गाड्यांचे आवाजसुद्धा ऐकायला येत असतील पहा. या स्टेशनवर मी ऑलमोस्ट बराच वेळा प्रवास केलेला आहे आणि खूप वेळ घालवलेला आहे. आता मी इथून आपण आतमध्ये गेलो असतो खरं. माझ्या मागे जे दाखवत आहे तिथून. पण आत्ता आपण फक्त रूट 66कडे जायचं आहे म्हणून इथून जाणार नाही आहे. हे पाहिजे समोर जायचं. इथून आपण एंटरच करू शकतो. एंटर करू शकतो आहे. या रूटवर सुद्धा मी बराच वेळ घालवलेला आहे. ही आत्ता आपण जे पाहिलं ते मेट्राची बस होती. हे CTA आहे. CTA म्हणजेच शिकागो ट्रान्सपोर्ट असोसिएशन. ही बस, ही समोरनं जी बस येते ती CTA शिकागो ट्रान्सपोर्ट असोसिएशनची बस आहे. हे अजूनही आपण युनियन स्टेशनपाशीच उभं आहोत. मागून असं आलेलो आहे आणि हे बसस्टॉप वगैरे जे असतात ते साधारण अशा प्रकारचे बसस्टॉप असतात ज्या बसस्टॉप. आणि इथूनसुद्धा मी युनियन स्टेशनला जाऊ शकतो आहे. आपण याला जायचं आहे ते रूट 66 पाहण्यासाठी. त्याच्याशिवाय ह्या सायकल्स पण काही असतात. हा बसचा रूट वेगळा आहे. खरं तर आपण डाऊनटाऊनमध्ये आलो आहे म्हणजे आता सगळे स्कायस्क्रॅपर वगैरे दिसणार आहेत आपल्याला. या अशा उंच बिल्डिंगीज सुरू झाल्या आहेत. आता ह्या किती काढायच्या किती दाखवायचं हा थोडासा प्रश्नच आहे. पण मॅक्झिमम मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त माझी अडचण एवढीच होती की माझ्याकडे स्टोरेजचा थोडा प्रॉब्लेम होतो आहे.
त्यामुळे मला व्हिडिओ काढताना थोड्याशा लिमिटेशन्स येणार एवढं नक्की आहे. हे स्काय स्क्रॅपर्स पहा, याच्यापेक्षा उंच उंच बिल्डिंग आपल्याकडे सुरू होतील आता. आपण असं मागून मी असं मागून युनियन स्टेशनकडनं आलेलो आहे आणि माझा गोप्रो चालू नाही आहे, पण मी थोडंसं मोबाईलवरच शूट करून व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करणार आहे. हे पाहिजे स्काय स्क्रॅपर्स किंवा उंच इमारती सुरू होतील. हे नुकतंच कुठं आपण आत्ता डाऊनटाऊनमध्ये ह्याच्यापेक्षाच मोठमोठ्या बिल्डिंगी आपल्याला अजून पाहायच्यात. आणि आपण आत्ता निघालेलो आहे ते रूट 66कडे. अडचण आता एवढीच आहे की प्रत्येक व्ह्यू आपल्याला घ्यायचा म्हटलं तर जरा स्टोरेजचा प्रॉब्लेम होईल. तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे मला लॅपटॉप ऑपरेट करता येत नाही आहे आणि जे काय स्टोरेज करायचं असेल ते ह्या मोबाईलमध्येच फक्त माझं स्टोरेज होईल. या मोबाईलच्या स्टोरेजशिवाय मोबाईलशिवाय माझ्याकडे दुसरं कुठलंही त्यामुळे माझी अडचण फक्त एवढीच होईल की मोबाईलमध्ये मी जितकं होऊन दाखवू शकेल तेवढंच फक्त दाखवू शकतो आहे. अदरवाईज मला बाकीचे व्हिडिओ डिलीट करावं लागेल. पण जे काय होईल ते आपण आता आपण हे स्क्रॅपरचं मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. मी आत्ता जो आहे तो मॉनरोपाशी आहे. हा एक चांगलाच 555 मॉनरो म्हणूयात किंवा क्लिंटन जॅक्सनपासून निघालेलो आहे. हे पाया आता थोड्याशाच व्हिडिओ आपलं मोटर 2 व्हीलर दिसू शकतात. अजून ह्याच्यापेक्षाही आपल्याला उंच स्काय स्क्रॅपर पाहिजे आहेत. हा फरक हे पहा इकडे थोडंसं मी तुम्हाला जसं म्हटलं हे मॉन्ट्रो स्ट्रीट आहे आणि आपण मागून मी युनियन स्टेशनपासून आलेलो आहे आणि आपल्याला जायचं आहे मला ते समोर रूट 66कडे. हे समोर पोर्शेचं शोरूम दिसतं आहे पहा आणि अजून खूपच जास्त आपल्याकडे ॲप घेऊन आपण ह्या लाईट्स ह्या बाईक घेऊ शकतो. याच्याशिवाय आणखी काही वेगवेगळ्या बाईक्स असतात. बाईकचा रूट पण वेगळा आहे आणि आणखी वेगवेगळ्या प्रकारच्या बाईक्स असतात. आता एक सुंदर बिल्डिंग दाखवतो. खरं तर सर्वच बिल्डिंगी सुंदर, छान, सुबक, मस्त आहेत, पण ही थोडीशी वेगळी वाटते मला. किती स्टोरेज असेल माहिती नाही आहे. आणि त्याच्या शेजारीच पण ही वेगळी बिल्डिंग आहे पहा. आता तर सर्वच बिल्डिंगी सुंदर आहेत, उंच असणारे स्काय स्क्रॅपर आहेत. कुठली दाखवायची ह्याच्यामध्ये आपलं मी काढून ठेवणार आहे. जास्तीत जास्त आपल्याला दिसू शकतील तेवढा दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. कारण मी एवढं नक्की सांगतो की याच्यापेक्षाही जास्त सुंदर स्काय स्क्रॅपर्स आपल्याला पाहिजेत. मी आत्ता आहे क्लिंटन स्ट्रीटवरच म्हणूयात आणि अजूनही मी रूट 66कडे पोहोचलेलो नाही आहे. आता रूट 66कडे अजून पोचायचं आहे मला. मी अजूनही रूट 66कडे पोहोचलेलं नाही आहे. मेन टाईम प्रुडेन्शियल टॉवर दाखवतो आहे. हे प्रुडेन्शियल टॉवर्स आहेत. 1 2 3 4 5 7 8 दिसत आहेत मला. 5-6 तरी असतील. आणि समोर एक जरा वेगळं
बांधकाम दिसलं किंवा स्पेस दिसलं तिथे जाण्याचा प्रयत्न करतो आहे. हे जरा लांबून जरा वेगळं वाटलं होतं म्हणून जवळ आणून आल्यानंतर मी काढण्याचा प्रयत्न असं मागून आपण आलो आहे. मी अजून युनियन स्टेशनमधूनच चालतो आहे. आता आपण चाललो आहे हिस्टॉरिक इलोनियस US 66 रूटकडे. आणि मी म्हटलं की खरं मी चुकलो होतो बऱ्यापैकी. मागून मी बरंचसं चालत मला फिरावं लागलं आहे. ऑलमोस्ट काहीतरी 15-20 मिनटं मी फिरत असेल. पण ठीक आहे, माझ्या मागे एक चर्च दिसतं आहे आणि आता मी परफेक्ट रूटवर आहे. समोर जे दिसतं आहे, समोर जे मी दाखवेल हे पाहे स्काय डेकर म्हणजे त्याला काय विलिस टॉवर. ती विलिस टॉवर होती आहे. म्हणजे माझ्या मागेच खरं तर रूट 66 आहे, जो मी आपण पहिलं टार्गेट ठरवलं. एनिवे, तर मला एवढंच फक्त खूप फिरून यावं लागलं आहे, पण रूट 66 सापडलं आहे. त्यापूर्वी मी तुम्हाला हे प्रुडेन्शियल की काहीतरी मी तिथे मी चुकलो होतो. आणि हे चर्च आहे, सेंट पॅट्रिक चर्च. लांबून नाही म्हणता घेता येणार. पुढे मी आपण आता रूट 66 कडे चाललेलो आहे. मी सरळ गेलो तर रूट 66 कडे आपण पोहोचू. हे ओल्ड सेंट पॅट्रिक्स जे आपण आत्ता पाहिलं ते. आणि आपण आता रूट 66 कडे चाललेलो आहे. आपण सरळ गेलो म्हणजे मी रूट 66 दिसेल. आणि माझ्या डाव्या बाजूला जे दिसेल तिकडे लेक मिशिगन असेल. तर लेक मिशिगनला आपण आत्ता नाही जाणार, नंतर जाणार आहे. हा पहा हे कसे असतात अमेरिकेचे रस्ते. मागे सुद्धा रस्तेच आहेत. हे इंटरचेंज मोस्टली बाहेर मेन रस्त्याच्या बाहेर असतात. पण हे सिटीतलं इंटरचेंज असावं मला नक्की आयडिया नाही आहे. पण किती रस्ते मिळालेत पहा. हे प्रायव्हेट पार्किंग आहे पहा. पार्किंगचा रेट आहे $10. आता किती ओव्हरनाईट $20 आहेत. पर आवर आहेत की पर डे माहिती नाही मला. पण मी तुम्हाला रेट टेंटेटिव्हली रेट दाखवला आहे. आणि ह्या रस्त्याने मी सरळ गेलो तर रूट 66 येणार.